तर हाय हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. तर श्री स्वामी समर्थ, मी कल्याणी. आणि आज आहे संडेचा दिवस. तर संडेच्या दिवशी आमचं सगळं निवांत काम चालू असतं. आम्ही उठताना झोपीतनं उठतोयच 7:30-8 वाजता किंवा 7 वाजता संडेच्या दिवशी उठतो. आम्ही लवकर उठतच नाही, कारण की रोजला आम्हाला लवकर उठावं लागतं. सकाळच्या शाळा वगैरे असतात मुलांच्या, त्याच्यामुळे पटपट पटपट आवरून त्यांचं द्यावं लागतं आणि तिथनं पुढं आपलं रुटीन कामाचं चालूच असतं. तर आज संडेच्या दिवशी आमची इथं विकायला पण काही पण येतं नाही का. रविवार असतो आणि आमचा बाजार दिवस पण असतो त्या दिवशी, त्यामुळं काही पण विकायला येतं. तर आमचा टाईमपास त्याच्यामध्येच होतो. तर आज पण असं झालं की आज पण उशिराने उठलो आज सकाळी, आणि उशिराने उठल्याच्या पुढं सगळी कामं आमची उशिरा चालू होती. तर उशिरा कामं चालू असली की आमचं काय होतं, लय म्हणजे लय उशीर लागतो कामाला. आणि कामाला उशीर लागून पण असं काही विकायला आलं की सगळ्याजणी एकत्र जमवून आम्ही सगळं घेत असतो, काय काय घ्यायचं आहे आम्हाला ते. आणि मग असंच आज पण तसाच प्रकार झाला की आज विकायला आलं होतं, ब्लँकेटवाला आला होता. तर ब्लँकेट आम्ही घेतलं, आणि ब्लँकेट घेतलं त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते की मी कशा प्रकारचं ब्लँकेट घेतले. ग्रे कलरचं ब्लँकेट घेतलेलं आहे. तर हे बघू शकता, हे ह्या अशा कलरचं घेतले मी ब्लँकेट. तर हे मला बसलेलं आहे, आता थंडीच्या दिवस असले चालू त्यामुळं 400 रुपयाला बसलं आहे. तर हे अशा प्रकारचं मला कलर खूप छान वाटला बरं का. मळखाव कलर ही नाही का, भारी वाटतोय. आणि परकर पण आले होते विकायला, तर परकर पण घेतले. 150 रुपयाला 2 परकर होते. ते पट्टी परकर टाईप होते परकर. तर चला तुम्हाला दाखवते, मी कपाटात ठेवलेले आहेत परकर. तुम्हाला कपाट उघडून दाखवते मी आता कपाटामध्ये ठेवलेले परकर. अरे बापरे, पडलं खाली. तर हे असं आहे, आम्ही घेतलं ते परकर 2 आहेत ना. तर ते पट्टीचं परकर आहे, त्याला कळी वगैरे नाही, ही अशी पट्टी आहे शेवट खाली नाही का तळात. तर म्हटलं चला आता आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवू आज संडेच्या दिवशी आपलं काय चाललंय काम ते. आणि तुमचं पण असंच काम चालू असतं का ते नक्की सांगा. आमचं तर हे अशाच प्रकारे कामं चालू असते ती. तर चला बाय, माझ्या यूट्यूब चॅनेलला सगळी तर मुलीच्या शाळेत कार्यक्रम होता आणि शनिवारचा हा व्हिडिओ आहे. आणि तिची घालायची होती सागरवेणी, आणि सागरवेणी घालण्यासाठी ती मला म्हटली की मम्मी माझी सागरवेणी घाल. तर पुढून पण घालायची होती आणि पाठीमागून पण घालायची होती. तर मला जमली का नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा की अशीच असते की नसते काय, मला सांगा तुम्ही. त्यांच्या गाण्यामध्ये आहे ना, सगळ्यांनी सागरवेणीच घालून यायची होती. तर शाळेत होतं गॅदरिंग, तर म्हटलं चला आता तुमच्याबरोबर शेअर तर करावं आज. वेणी घातली म्हणल्यानंतर नाही का. तर तिच्या डोक्यात पण खूप कोंडा झालेला होता, तुम्हाला दिसतच असेल. मग तिला मी म्हटलं की खूप कोंडा झाला आहे केसामध्ये नाही का वेणी घालतानाच. तर मला आहे ना हेअरस्टाईल करायला दुसऱ्यांची खूप आवडते, पण माझी स्वतःची मला करता येत नाही हेअरस्टाईल. आणि अशी सागरवेणी ही नाही का मस्त वाटते घातल्याच्या नंतर, पण मला ते स्वतः जमत नाही, माझे हात पण दुखून येतात. आणि पाठीमागची पण सागरवेणी खूप छान दिसते. तर बघा हे जमली का मला वेणी घालायला. आणि आत्ता घालत होते ते पाठीमागची घालत होती मी सागरवेणी. तर मी पण आमच्या मामीचं बघून शिकलेली आहे सागरवेणी घालायला. तर आमची मामी पहिली, मामी शाळेत जात होतो ना त्यावेळेस आमच्या मामीकडूनच घालायचो सागरवेणी. आणि त्या घालायच्या पण आमची सागरवेणी, तशीच मला पण सवय लागली. मला पण आवडते सागरवेणी घालायला. आणि मुलींना माहिती आहे मला येते म्हणूनसाठी, तर मलाच बोलवतात वेणी घालायसाठी. आणि हे माझ्या जावळच्या मुली आहेत आणि आम्ही जवळजवळच राहतो, त्याच्यामुळं आमचं हे सगळ्या गोष्टी चालूच असतात. तर बघू शकता मी अशी सागरवेणी मला तर खूप आवडते. आणि तिची केस पण छान आहेत, एकदम सिल्की केस आहेत आणि मस्त अशी केस वाढलेली आहेत तिची, त्याच्यामुळं खूप छान वेणी येत होती. आणि दिवसभर अशी नाशीच राहते ही वेणी. तर हे बघू शकता तुम्ही, बघा कशी घातली मी वेणी. तर तिने क्लिप घेतल्या होत्या, खूप साऱ्या क्लिप घेतल्या होत्या, पण क्लिपचा कुठंच वापर नाही केला मी. तर सागरवेणीला क्लिप काय लागतच नाही, त्याच्यामुळं कसं व्यवस्थित आल्या सगळी वेणी मस्त अशी. तुम्हाला दाखवते मी शेवट झाल्याच्या नंतर पण दाखवते कशी घातली पाठीमागून ते नाही का.
तर तुम्हाला फायनली असं बघून तरी वाटतच असेल का नाही खूप छान घातली की नाही घातली बघा बरं. असं मला तर लय भारी वाटलं, लय मस्त वाटत होती घातल्याच्या नंतर. वेणी घालतच होती तोपर्यंतच भारी वाटायला लागलं होतं. तर नाही का पुढची पण आणि पाठीमागची पण किती सुंदर दिसत होती अशी वेणी. तर मला आवडतात तशा वेण्या वगैरे घालायला नाही का, सागर वेणी. अजून कुठं पफ्फी पाडायचं झालं तर नाही का, मला हेअरस्टाईल करायलाच आवडते खूप. पण कसं असतं माहिती का, मला सगळ्यांची आवडते करायला, पण माझी करायला कोण नसतं त्याच्यामुळं मला कंटाळा पण येतो. मला काम पण असतं कारण की मला मुलगी नाही आहे, त्याच्यामुळं मला सगळं करावं लागतं ना. मुलगी असल्यावर जरा बरं असतं हाताखाली. तर बघू शकता किती सुंदर वेणी दिसती का नाही, मला तर बघूनच खरंच लय भारी वाटते. तर तुम्हाला पण येते का अशी सागर वेणी घालायला? तर काय नाही, खूप अवघड नाही, सोपीच आहे वेणी, पण फक्तच की ती घालता आली पाहिजे असे. आणि तुम्हाला जर सागर वेणी आवडली असेल, तुम्हाला परत एकदा त्याचा व्हिडिओ बघायचा जर असेल, किंवा तुम्ही नाही का म्हणा म्हणजे सांगा मला की आम्हाला आणखी नीट दाखव की काय कर म्हणूनसाठी, तर मी परत एकदा आणखीन एक व्हिडिओ बनवील असाच. तर तुम्हाला जर आवडली असेल तर, आणि तुम्हाला शिकायची जर असेल तर मला सांगा कमेंट करून. तशी मी आता डायरेक्ट तुम्हाला दाखवते कशी घेते काय घेते ती, तरी तुमच्या हळूहळू लक्षात पण येत असेल ह्याच व्हिडिओमधून. तर माझ्या चॅनलला नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करून घ्या, चॅनलला लाईक करा, आणि कशी वेणी आली ते पण कमेंट करून सांगा मला. तर मस्त अशी दिसत होती वेणी. ती पुढची पण वेणी खूप सुंदर आली होती, खूप म्हणजे खूप सुंदर झाली ती पुढची वेणी. आणि पाठीमागं 3 पदरीच वेणी घालायची होती तिला. तर मग पाठीमागनं 3 पदरी वेणी घालून घेतली, आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवते मी वेणीचा कसा आलाय ते. तर फायनल लुक बघा कसा दिसतोय. हे पुढून आहे अशी सागर वेणी, आणि पाठीमागं हे अशी सागर वेणी घातलेली. तर कशी वाटते तुम्हाला ते नक्की सांगा मला कमेंट करून.